मुंडे साहेबांनी जे मौलिक असे विचार लंके साहेबांचे विषय आपल्या समोर जे मांडलेले आहे त्याचं आपण सूक्ष्म पद्धतीनं विचार करून जर आपण पाहिलं तर एक आपल्या हाकेच्या अंतरावरील आपल्या शेजारचा एक योद्धा कोरोनाच्या काळापासून ज्याची ओळख जगाला झाली असा एक साधा भोळा साधा आपल्यातला माणूस की आजही मला वाटतं की आपला मित्र खासदार आहे किंवा नाही. सर आपण चर्चा मस्करीतून त्यांची टिंगल करत असायचो जाता येता, परंतु असा माणूस की ज्यानं पूर्ण देशभरामध्ये एक आपली ओळख आपल्या मतदारसंघाची ओळख पोहोचवली आणि एका बलाढ्य शक्तीला पराभूत करून तो खासदार झाला. दिल्लीच्या तख्तावर आज विराजमान झालेला आहे. त्या नेत्याला पाहण्यासाठी दिल्लीमध्ये अनेक पत्रकार त्यांना भेटतात आणि त्यांच्या मुलाखती घेतात. एक सर्वसामान्य आपल्या ग्रामीण भागामधून शेतकरी कुटुंबामधून हे व्यक्तिमत्व जेव्हा दिल्लीमध्ये गेलं आणि त्याच्यातले गुण पवार साहेबांनी तर पूर्वीच हेरलेले होते आणि त्या पवार साहेबांच्या विचारामधून हा नेता घडत आहे आणि भविष्यामध्ये मला वाटतं आपला जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या योजना महिलांसाठीच्या असतील, वेगवेगळ्या शेतीच्या योजना असतील, शिक्षणासाठीच्या वेगवेगळ्या संधी आहेत. या संधी आपला नेता आपल्या भागामध्ये आणल्याशिवाय राहणार नाही आणि त्यासाठी आपल्याला विधानसभेवर राणीताईंना भरपूर लाखाच्या मताधिक्याने निवडून द्यायचंय आणि त्यात आपला वाटा महत्वाचा आहे.